राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. न्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीनं स्मार्ट हॉटेलमध्ये पनवेलमधील वाढता भ्रष्टाचार आणि संवेदनशील अधिकारी या संदर्भात कुमार जीवन पाटील यांच्यावर झालेला हल्ला, या हल्ल्याच्या संदर्भात आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. त्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत. तर आपण ज्या ज्या ठिकाणी वावरतो, जे सरकारी कार्यालय आहेत, तर सर्वसामान्य लोकांना भ्रष्टाचाराचा अनुभव आलेलाच आहे. ही काही झाकलेली बाब नाही. असाच प्रकार खान्देश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक 20 मार्च रोजी घडलेला भयानक परिस्थितीचा अनुभव या ठिकाणी आलेला आहे. तर एक कुमार जीवन पाटील हे टेंभुडे गावचे रहिवासी आहेत. कामावरून घरी जात असताना HDFC सर्कलवर विवेक नावाच्या इसमाने ग्रस्ताने या विवेकच्या जीवन पाटीलच्या गाडीला पाठीमागून टच केली. कारण फार छोटस आहे. जाता येता स्पर्श लागतो, धक्का लागतो, ही बाब सोडून दिली. पुढे गेल्याच्या नंतर एका रिक्षावाल्याला सुद्धा त्यांनी तसंच केलं आणि त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. हे एका बाजूला असतात. त्यांनी विचारलं, मलाही टच केलीस आणि समोरच्याही रिक्षाला टच केलीस आणि दादागिरी परत करतो. या बाबीचा राग विवेकच्या मनात आला आणि जीवन पाटील यांच्या गाडीला कट मारून त्याची गाडी आणि विवेक पाटीलला खाली पाडलं. त्याच्या समोर काही अंतरावर हा मॉलचे ते मालक आणि तो कामगार ते त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आता हॉटेलवर गेले. हॉटेलवर गेला असताना मला सांगितलं किंवा तू पाडून वगैरे आला विचारणा केली. त्यावेळेस हॉटेल मालक, त्याचं नाव अद्याप आम्हाला समजलेलं नाही, त्या हॉटेल मालकांना कामगारांना चेतावणी दिली तर त्याला मार. अशा प्रकारची चेतावणी देताच त्या विवेक नावाच्या व्यक्तीनं जीवन पाटील याच्या मानेवर धारदार सुऱ्याने, जे की हॉटेलामध्ये हत्यार वापरले जातात मटण वगैरे कापण्यासाठी, अशा सुराने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस हात समोर करून तो वार हातावर घेतला. या हातावर वार काढला आणि दुसऱ्या मानेकडून मारत असताना दुसराही हात वर केला, तर तोही वार त्याने हातावर घेतला. दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो स्वतःच दवाखान्यामध्ये पेनाशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि हृदयनाथ पाटील म्हणजे जीवनचे वडील पोलीस स्टेशनला स्वतः गेले आणि सांगितलं असा असा प्रकार घडलेला, माझ्या मुलावर हल्ला झालेला. त्या ठिकाणचे साळुंके साहेब आणि घागरे साहेब प्रत्यक्ष हॉस्पिटलला जाऊन परिस्थिती जखम झाली त्यांनी पाहिली. पाहिल्याच्या नंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्या हॉटेलचा संपर्क साधला, तिथले फुटेज घेतले, फुटेज पाहिले, त्यांचे काय संबंध काय असतील तो भाग वेगळा आहे. हा 24 तासानंतर उपचार करून जीवन पाटील, हृदयनाथ पाटील आणि त्याच्या निर्मूलन समितीचे कोकण विभागाचे अध्यक्ष संतोषजी चाळके साहेब, मी स्वतः, परेश लोंढे आणि जीवनची आई असे लोक पोलीस स्टेशन जाऊन तक्रार नोंद करत असताना
एक भयानक स्वरूप आम्हाला बघायला मिळतं. त्याची कल्पनाही करता येत नाही. हल्ला होऊन 24 तास उलटले असताना त्या हॉटेल मालकाने कुठली तक्रार दिलेली नव्हती. आणि ज्यावेळेस जीवन पाटला आणि सर्व खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या सिनियर डाकणे मॅडमांच्या संपर्क साधला, त्यांची भेट घेतली. झालेली हकीकत त्यांच्या कानावर टाकल्याच्या नंतर घागरे साहेबांना डाकणे मॅडमने संपर्क साधला. हा काय प्रकार आहे, ताबडतोब तुझा गुन्हा दाखल करायचे त्यांनी सूचना केल्या. ज्यावेळेस आम्ही घागरे साहेबांना भेटलो, पण चित्र मात्र वेगळं होतं. त्यांच्या सोबत असणारे उपनिरीक्षक साळुंखे साहेब यांनी ज्यांनी हल्ला केला, ज्यांनी सुऱ्याने घाव घातले, अशा लोकांना रात्री 9च्या दरम्यान फोनवरून संपर्क करून ताबडतोब या आणि गुन्हा दाखल करा. ते गुन्हा दाखल करायला आलेले अशा पद्धतीच्या हल्लेखोरांना सूचना दिलेली आहे. ही गंभीर बाब आहे. आणि जे कायद्याचे रक्षक म्हणतो आपण, आणि कायद्याचे रक्षक जर गुन्हेगाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर निश्चित या ठिकाणच्या गरिबावर अन्याय होते. भ्रष्टाचार सुद्धा झालेला असतो. कुठलाही व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांचा नातेवाईक नसतो. मग एवढी जवळीकता त्या पोलिसांची आणि त्या गुन्हेगाराची का असायला पाहिजे? ज्याने हल्ला केला तो विवेक मात्र पोलीस स्टेशनला आला नाही. त्या हॉटेलमध्ये काही कर्मचारी, हॉटेल मालक आणि एक महिला खांदेश्वर पोलीस स्टेशनला दाखल झाले, तोपर्यंत आमचा जबाब सुद्धा घेतलेला नव्हता. ज्यावेळेस जीवन पाटील या अधिकाऱ्याच्या समोर जबाबासाठी बसला, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराला म्हणजे जीवन पाटील यांना नको ते प्रश्न विचारून परेशान केले. त्याला जे काय सांगायचं आपल्या जबाबामध्ये ते अद्याप त्यांनी कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट घेतली नाही, जबाब घेतलेला नाही. त्यांच्या मर्जीतून जबाब घेतलेला आहे. आम्ही एक समाजात काम करतो, वावरतो, समाजसेवक आहोत या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली, याच्या जीवन पाटलाच्या मानेवर धारदार सुऱ्याने हल्ला केलेला आहे. स्वतःचे प्राण त्याने हातावर सुरा झेलून त्याने स्वतःचे प्राण वाचवलेले आहेत. आपण त्यांच्यावर, या गुन्हेगारावर योग्य कलमांतर्गत कारवाई करावी, गुन्हे दाखल करावे. परंतु पोलिसांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपीला वाचवण्यासाठी तक्रारदाराची कोणत्याही प्रकारची जी योग्य कलमाने कारवाई होणं आवश्यक होती ती कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. फक्त तातूरबातूर कारवाई करून नाकारण्याचं ध्येय होतं. कारण याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यामध्ये देवाणघेवाण झालेली आहे. आणि जर देवाणघेवाण झाली नसती तर संबंधाने फोन करून बोरवड्याची पोलिसांना गरज लागते. त्याच्यावर अन्याय झालाय तो तात्काळ पोलिसांना जाऊन गुन्हा दाखल करत असतो. हा दवाखान्यात आणत असताना, दवाखान्यात दाखल असताना, उपचार घेत असताना हॉटेल मालकाने काय केलं, त्यांनी तक्रार दाखल का नाही केली त्याकडे, हा महत्वाचा विषय आहे. पोलिसांनी बोलून येऊन पोलिसच्या मर्जीप्रमाणे जबाब त्या ठिकाणी नोंदवला गेला आणि ज्याच्यावर हल्ला झालेला आहे, ज्याच्यावर गंभीर दुखापत झालेली आहे, त्याच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केलेले. संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. पुन्हा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने कोकण विभाग तिथे जाणार
महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण तिथे सुद्धा तक्रार करणार, महाराष्ट्र लोकायुक्त कार्यालय मुंबईला आहे तिथे सुद्धा तक्रार करणार, न्यायालय आहे, आमची रस्त्यावरची लढाई पण चालू राहणार सर. आणि आम्ही स्वतः प्रयत्न करतो का देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेटीसाठी आम्ही पत्र देतो, त्यावेळी भेटून ते आम्ही स्पष्टीकरण देतो, पूर्ण सांगतो काय घटना झाली. मी जीवन हृदयनाथ पाटील. माझा ॲक्च्युली मोमोजचा बिझनेस आहे, आताच नवीन चालू झालाय. तर तिकडून मी माझ्या शॉपवरून घरी चाललेलो. HDFC सर्कलला एका स्कूटीवाल्याने माझ्या गाडीला धडक दिली. मला धडक देऊन तो दुसऱ्या गाडीला सुद्धा धडकला, रिक्षावाल्याला धडकून सुद्धा तो त्याच्यावर दादागिरी करत होता, मारामारी करायच्या वार्ता करत होता. तर मी त्याला एवढंच बोललो की नको जाऊन दे म्हणून. तर तो माझ्यावर सुद्धा दादागिरी करायला लागला. तर दादागिरी करून सुद्धा अर्ध्या रस्त्यात त्यांनी मला कट मारली, माझी गाडी सुद्धा पडली. तर मी ते विचारायला त्यांच्या शॉपवर गेलो. तो मला धमकी देत होता, माझ्या शॉपवर आहे, तुला बघतोच म्हणून. तर मी तिथे त्याला विचारपूस करायला गेलो शॉपवर त्यांच्या. तर तिथे गेल्या गेल्या त्यांनी मोठा सुरा काढून माझ्यावर वार काढले. ते माझ्या मानेवर लागलं असतं तर मी ते वार हातावर घेतले आणि तिथून मी हातावर लागले म्हणून रिक्षात बसून पॅनेसिया हॉस्पिटलला उपचारासाठी गेलो आणि माझे आई वडील तिथे आले आणि हॉस्पिटलमधून पोलिसांना फोन गेले काय ते कंप्लेंट करतात ते. तर कोणी आलं नाही म्हणून माझे वडील गेले स्वतः पोलीस स्टेशनला. तर तेव्हा 2 साहेब आलेले, फक्त विचारपूस केली की काय झालेलं एवढंच, स्टेटमेंट वगैरे काय प्रॉपर घेतली नाही आणि तसेच गेले. 2 मिनिटासाठी आलेले फक्त, आणि फक्त 2 मिनिटं काय थोडा विचारलं फक्त आणि लगेच गेले, स्टेटमेंट वगैरे काय घेतली नाही. आणि त्या दिवशी पप्पा गेलेले तेव्हा आमची कंप्लेंट घेतली नाही. दुसऱ्या दिवशी मी डिस्चार्ज होऊन स्वतः वडिलांबरोबर गेलेलो इव्हनिंगला 7 वाजता. आमची कंप्लेंट काही घेतली नाही आणि समोरच्या त्या जे कोण आहेत खूप शर्मावाले आणि त्यांना स्वतःहून पोलिसांनी बोलवून घेतलं कंप्लेंट करायला आल्यात म्हणून किंवा काय. आणि आमची कंप्लेंट तर नाहीच घेतली. आणि नंतर म्हणजे 3-4 तास असंच इकडे तिकडे फिरवलं आणि नंतर घेतली, पण योग्य ते कलम वापरले नाही. आणि जे माझ्या कंप्लेंटमध्ये कलम वापरले तेच माझ्या विरोधात त्यांच्याकडून सुद्धा कलम वापरले, माझ्या 37% पडून सुद्धा. तर आमच्या ह्यात आमची एवढीच मागणी होती की 307 ऍड व्हावी कलम. तर त्यांनी काय ऍड करून घेतले नाही आणि माझ्या विरोधात उलटा त्यांनी सेम कलम जे माझ्या कंप्लेंटमध्ये ऍड केल्यात प्लस अजून एक्स्ट्रा कलम वाढून माझ्यावरच उलटी कंप्लेंट करून घेतली, काय ते सेटलमेंट करण्यासाठी. तर माझी मागणी एवढीच आहे की माझ्या FIR मध्ये 307 ऍड करावी त्यांनी. आणि जे माझ्यावर काय बोलतात खोटे गुन्हा दाखल केल्यात, खोटे कलम ऍड केल्यात, ते त्यांनी काढून टाकावे.